नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित मॅडम ही कादंबरी. आज भाग 7वा आपण. श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आता परत एकदा आठवण करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात जगन्नाथ शिंदे लिखित मॅडम. गलगल्यांना बोलव. शिपाई गलगल्यांना बोलवण्यासाठी गेला. गलगले आले. त्यांची मान खाली होती. चंद्रकलानं नजर वर उचलली नाही. हे जलपरी बोरवाले आलेत, ते काय म्हणतायत ते पहा. चंद्रकला म्हणाली. गलगल्यांनी त्या इसमाकडे बघितलं. साहेब, ते बोरवेलचं काम मला दिलतं, पण मी नाही करू इच्छित ते काम. तो माणूस म्हणाला. का बरं? अहो, आमचं जलपरीचं कोटेशन सगळ्यात कमी आहे. कसलंही कमिशन बिमिशन धरलंच नाही ना. मला हे काम परवडत नाही. अरे पण कारण देऊ शकशील का नाही तू? अहो, 2 HP सबमर्शिबल पंप, साधारण सरासरीनं 250 फूट पाईप, कॅबल, पॅनलचा बोर्ड, 50,000 काठोकाठ बसते. मजुरी सुटणार नाही. ड्रिलिंगचा खर्च 200-250 फुटाचा सगळ्याला माहितीच आहे ना. अहो, बोर मागं 80चं माझं कोटेशन आहे. हो, ते माहिती आहे. पुढे बोल. आता 25% 20,000 तुम्ही मागितले तर मी मरूनच जाईन ना. मला नको काम. कोणी मागितले 20,000? नाही, नाव नाही सांगणार. मला नकोचे हे काम. अरे मागितले कोणी पैसे? नाव सांगशील का नाही? अहो साहेब, 100 बोरचं काम. बोर मागं 20,000 दिले तर मी जगन तरी का? अरे बाबा, तू पैसे मागणाऱ्याचं नाव सांग. हे बघा, मी सरळ माणूस आहे. दादागिरी करण्या इतपत आपल्यात काही ताकद नाही. तुम्ही ना माझं टेंडरच कॅन्सल करून टाका. अरे पण पैसे मागितले कोणी? नाव सांगाल का नाही? गलगले, आमच्या पतिराजांनी पैसे मागितलेत. खालीच नजर ठेवून चंद्रकला बोलली. आता गलगले सुद्धा गप्प झाले. काय करायचं गलगले? गलगले गप्प. तुम्ही जरा बाहेर थांबाल? जलपरीवाले बाहेर निघून गेले. गलगले, अहो हे असं सुरू झाल्यावर आपण काय करू शकणार आहोत? गलगले विचारात पडले. गलगले, आत्तापर्यंत उमऱ्याच्या आत माझ्यावर अन्याय होत होता, आता हा खंडणी प्रकार रस्त्यावर आलाय. गलगल्यांना काही सुचेना. सल्ला द्यायचा काय? त्यांची मतीच चालेना. गलगले, एक तरी काम करता येईल का आपल्याला? मी बोलू का वसंतरावांशी? नको, पराचा कावळा होईल. मग मीच बोलते. एकदाचा सोक्षमोक्ष करावाच लागणार आहे. विनंती करू का मॅडम? तरीही तिने वर पाहिलं नाही. त्या रात्री तसं घडल्यापासनं ती अपराध्यासारखी वागत होती. तिच्या नजरेत हिंमत नव्हती. तुम्ही कसली विनंती करताय गलगले आता? मॅडम, ताणू नका. सामोपचारानं घ्या. सामोपचारानं घेण्यासारखी माणसं आहेत का ती? नाही, पण तरी. ठीक आहे, माझं मी पाहून घेईन. या वाक्यात एकटेपणाची खंत होती. ती गलगल्यांना जाणवली. तुम्ही असं करा, बाहेर ते जलपरीवाले आहेत ना, त्यांना 4 दिवसांनी या असं सांगा. गलगले निघाले. दरवाजापासून थेट चंद्रकलाच्या टेबलाजवळ येत ते खाजगी आवाजात म्हणाले. मॅडम, अहो तुम्ही स्वतःला का शिक्षा करून घेताय? कसली शिक्षा? त्या दिवशी महाबळेश्वरहून आल्यापासून तुम्ही पहिल्यासारख्या मोकळेपणानं बोलत नाही आहात. शिक्षा मी भोगतीये. तुम्हाला काही त्रास? बोलण्यात परकेपणा जाणवला आणि गलगले गप्प झाले. जा जा तुम्ही गलगले, तुम्ही जा. ज्याचं त्यांनी भोगायचं असतं.
वाटेकरी नाही का होता येणार मला त्यात? गलगले, प्लीज प्लीज मॅडम, मला समजून घ्या. गलगले, मी खूप समजून घेतलंय तुम्हाला. आकाशा एवढे आहात तुम्ही, मीच गांडूळ किडा मुंगी आहे. मॅडम, असं नका म्हणू. स्वतःला सावरलं हे थोडं आहे का? ती बोलली नाही. मॅडम, या तुमच्या भावावर दया करा. तुमचा आबोला सलतोय हो मला. ठीक आहे, मी असं करतो, मी बदलीच करून घेतो. गलगले, तिला बोलता येईना, तिचे डोळे पाण्याने भरले. गलगले बाहेर पडलेलेही तिला दिसले नाहीत. चंद्रकलाला जायक्कानं चहा दिला, शेजारी बसली. दिवसभराच्या धावपळीनं थकल्यासारखं होतं ना ग? जायक्कानं चंद्रकलाला विचारलं आणि आज वेगळा नूर आहे हे चंद्रकलानं जाणलं. धार काढण्यापूर्वी गुरांची कास पानव फुटावा म्हणून पाणी लावून सोडतात हे चंद्रकलेला माहिती होतं, त्यामुळे ती काही बोलली नाही. अगं बरोबर, वसंताला घेऊन जात जा की, तेवढीच मदत. आणि पुरुष माणूस बरोबर असल्यावर काळजीच नाही. कसली काळजी? अगं शेवटी बाई ती बाई ना, खूप जपावं लागतंय. मग ज्यांना बाईची भीती वाटते त्यांनी बाईला उंबरेच्या आत कोंडून टाकावं. जायक्काला हे शब्द चांगलेच लागले, पण नेहमीप्रमाणे त्यांनी राग गिळला. आता बघ, मला मेलेल्या राजकारणातलं काय कळत नाही. आता त्यात तू पडली म्हणून मी बोलले. कानावर काही वेडवाकडं आलाय का तुमच्या? तिने नजर रोखून प्रश्न केला. तसं कानाव काय येते, पण बायक्या मेल्या फुटक्या तोंडाच्या, जिभेला हाड आहे का त्यांच्या? काय म्हणतात काय त्या? ऐकून काय तोंडा लागणार आहे का त्यांच्या? अगं बरोबर वसंत असला ना का गुळण्या धरतील दाढेखाली. खंडणी वसूल करायला बरोबर घेऊन जात जा असं सुचवायचं नाही आहे ना तुम्हाला? खंडणी? कसली ग बाया खंडणी? माझ्या नावावर पैसा? आता तसं म्हणा, पैसा कोणाला नको असतो ग? आता हेच बघ की, बापजाद्याला होती थोडी इस्टेट, पण हे सभापती झालं आणि घरात सोनं आलं, चांदी आली, लक्ष्मी येतच राहिली. 5 वर्षात बापजाद्याचे 4 पट इस्टेट जमली. म्हणजे लोक फुटक्या तोंडाचे नाही आहेत ना. तुम्ही भीती घालून पैसा उकळवायला मारवाडी माझ्या मागे उभा करताय. काहीतरी काय बोलती ग? तरी बाई माझी दाताखाली जीभ असती. मग आजच सूचना कशी काय? तुझ्या तोंडाला कोणी लागावं बाई? जायक्का उठली, ती विषय टाळण्यासाठी निघाली. थांबा आई, थांबा. त्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी मामंजींनीच तुम्हाला हे बोलायला लावलं ना? अगं ते कशाला सांगतील? मग मला राखणदार तुम्ही नेमताय का? हे बघ, मला बाई वकिलासारखं नाही बोलता येत, शब्दात पकडू नको. आई, अहो तुम्हाला आई म्हणते मी. या घरात आल्यावर आईच्या मायेची अपेक्षा केली मी. सगळ्यात तुम्ही मला जवळच्या. आणि तुम्हाला माहिती आहे, राजकारणाचा मला सोस नव्हता, हौसही नव्हती, उलट माझा विरोध होता. पण फक्त मामंजींच्या शब्दासाठी मी गेले राजकारणात. धंदा म्हणून राजकारण करायचं असतं हे मला माहीतच नव्हतं. मला सांगा ना आई, काय कमी आहे आपल्याला? कशासाठी पापाचा पैसा गोळा करायचा? सांगा ना, कशासाठी? आणि ह्या पापाच्या पैशाला यश असतं? जायक्का पाघळत चालली होती. स्त्री शेवटी भावनाप्रधान असते. त्यामुळे आई, तुम्ही म्हणता तसं माझ्याच्यानी होणार नाही. अगं तसं नको म्हणू पोरी. अगं हे दिसतात तसे नाही आहेत. खायाचं दात वेगळंच आहेत. त्यांच्या मनाप्रमाणे नाही झालं तर काय करतील हो? बया, मला नको विचारू दे. जायक्काचा चेहरा भीतीने काळवंडला. आई, त्यावेळी तुम्ही नाही माझ्या पाठीशी उभ्या राहणार? नाही नाही बाई, नाही. म्हणून म्हणते त्या दोघांच्या कलानं घे. राजकारणी आहेत ते, राजकारणी. राजकारणासाठी काय बी करतील. म्हणजे काय करतील? अगं नीट नाही जगू देणार बाई तुला ते. चंद्रकला बराच वेळ अस्वस्थ झाली. जायक्कालाच काय वाटलं कोण जाणे,
ती तिच्या शेजारी येऊन बसली. तिच्या पाठीवर तिने हात ठेवला. त्यांच्या काळजात धडधडायला लागलं. भूकंपाचे धक्के बसायला लागले. मन मोकळं केल्याशिवाय त्यांना राहावेना. ज्वालामुखी प्रकट झाला. अगं लगीन झालं ना तेव्हा मलाही राजकारणाचं वावडच होतं बघ. थोडा मोठ्याचं राजकारण. हे राजकारणात पडले, पुढाऱ्याच्या मागं फिरायला लागले. माझ्या परीनं आडी यायचे, पण यांना चटक लागली. सभा मिटिंगा सुटच नात. निवडणुका आल्या का दारू मटणाची धाब्यावर चटक लागली. दिवसभर फिरायचं, मग शेताकडं दुर्लक्ष. मी म्हटलं विरोध चालत नाही, जातात तर जाऊ दे. पण पुढं यांची थेरं वाढतच गेली. पद नव्हतं, पण कोणा साहेबाचं, दादा भाऊचं प्रेम होतं. म्हणलं आता थोरा मोठ्यात उठ बस आहे, जाऊ द्या. मग पुढं कार्यकर्ते घरी यायला लागले. ह्यांना दादा दादा करायला लागले. ह्यांच्या मनधस्तीनं ते कामं करून घ्यायला लागले. मग तालुक्याला फेऱ्या वाढल्या. आपला नवरा मोठा झाल्याचं जाणवलं. मग अभिमान वाटला. पुढे एक बाई घरी यायला लागली. मी विचारलं, म्हणलं कोण आहे हे बाई? तर म्हणले कार्यकर्ती आहे. मी म्हणलं असेल कोणीतरी, आपल्या झोळीत धोंडा पडतोय का? पण बाईचं जाणं येणं वाढलं. गोरी होती, गुबगुबीत होती, रांडाव असावी. कपाळी कुकू नव्हतं, गळ्यात काळा मणी नव्हता. बाईचं हसणं खिदळणं मनाला टोचायला लागलं, तरी बी तोंड बंद. बाई रुळली, वारंवार यायला लागली. पुढं तर मुक्कामाला राहायला लागली. पण मनाला समजावलं, थोपटलं. म्हणलं ये नका आली तर आपल्याला भ्या कशाचं? नवरा आपल्या पुढ्यात झोपतो, काळजी कसली? ती पडती पडवीला. पण एका रात्री जाग आली. अंगाव हात टाकाय गेले, तो घोंगडी पडला. मदत चकली. इकडं तिकडं पाहिलं, म्हणलं नवरा बाहेर गेला असन. डोळं मिटून घेतलं, पण डोळ्याला डोळा काय लागना. काळजात कालव चालू झाली. उठले, दिवा लावला, बाहेर आले आणि बघते तर पडवीत आई. काळीजच फाटलं ग. वाटलं त्या भक्ताला मागच्या हिरीत उडी मारावी, पण तशीच माघारी फिरले. भीतीला टेकून बसले. उंदका बी गिळला. वाटातून रक्त यायला लागलं, डोकं ठणकायला लागलं. पण करणार काय? जाणार कुठं? भावाचा संसार भाव जायचा. आई नाही, बाप नाही. रडले, मनातल्या मनात रडले. आजपर्यंत रडते, पण पाणी नाही, पाणी नाही. तोंडातून शब्द बी नाही. सगळं आतल्या आत चाललंय बघ. चंद्रकला निशब्द झाली होती. आधाराचा शब्द नव्हता तिच्याकडे. सांत्वनाचं बळही नव्हतं. नमस्कार मॅडम. चंद्रकलानं बोलणाऱ्यांच्या दिशेनं बघितलं, पण बोलले नाही. नाईकवडी बाई आत आली. समोरच्या खुर्चीत बसली. चंद्रकलानं तिच्याकडे लक्ष नाही दिलं. नायकवडी बाईंना हे खटकलं. काय मॅडम, बरं नाही का? नाही, तसं काही नाही. नाही, चेहऱ्यालाही उतरलाय म्हणून म्हणलं. चंद्रकलानं चेहरा कोरा करण्याचा प्रयत्न केला, पण काळजाला आग लागली होती. सर्वांग पेटलेलं होतं. वेदना चेहऱ्यावर दिसणारच की. काय घरी काय बी नसलं काय? चंद्रकलाच्या पापण्या आड पाणी, शब्द घशात अडकलेले. होतं कधी कधी असं. बायकांना ना कोणी समजूनच घेत नाही बघा. चंद्रकलाने आवंढा गिळला. चेहरा पुसल्याचं नाटक करता करता डोळे पुसून घेतले. काय वसंतरावाशी काय खटकलं काय? पुरुषाचं असंच असते बघा. वडाचं तेल वांग्याव. नायकवडीबाई पंचायत समितीच्या सदस्य होत्या. विरोधकांच्या ज्या सीट्स निवडून आल्या होत्या त्यात नायकवडीबाई निवडून आल्या होत्या. मागासवर्गीय उमेदवार. नायकवडीबाई बोलक्या होत्या. सतत हसत खिदळत असत. त्या विरोधक होत्या, पण स्वभावानं मोकळ्या होत्या.
चंद्रकला अजूनही निवळत नाही हे बघून त्या म्हणाल्या, अहो बाईकडं बघण्याचा दृष्टिकोनच मुळात कळूषित असतोय. राजकारणात बाई असली ना तर अवतीभोवती धारवाडच. चंद्रकलेला वाटलं नायकवडी बाई समदुःखी आहे, सिनियर आहे. गेली 5 वर्ष त्या सदस्य म्हणून निवडून येत आहेत. ही त्यांची दुसरी निवडणूक. अनुभवी आहेत. मन मोकळं करावं, सल्ला मिळेल. मनातली घालमेल किती सहन करायची, भूकंपाचे धक्के किती पचवायचे तरी किती. नायकवडी बाई, अहो भोवतालच्या कावळ्यांचं काही नाही हो, पण घरानंच वैर साधलंय. असं कसं होईन हो? भीमराव दादांच्या रूपानं तुम्हाला राजकीय वारसा आहे की. भीमराव दादा. ती कसनुसा हसली आणि म्हणाली, माणसाचं अंतर्मन तर नाही ना वाचता येत. नायकवडीबाई विचारात पडली. अचूक दुःखाच्या केंद्राला कसा हात घालावा हा प्रश्न पडला. तुमचं बरं आहे बाई, तुम्ही मागेही सभासद होतात. खरंच माझं लय वेगळं आहे. सासरा वेगळा आहे, सासू वेगळी आहे, नवरा तर लय देव माणूस आहे. प्रचंड विश्वास आहे माझ्यावर. आता बघा, मी बाहेर फिरते, कधी वेळ होतो, 2-2 दिवस घरी जाता बी येत नाही. पण नजरेत म्हणलं ना अजिबात गैरविश्वास नाही. उलट काळजी असती तब्येतीची, खाण्यापिण्याची. भाग्यवंत आहात तुम्ही. खरंच आहे भाग्यवंत मी. अपुरुषात वावर असतो. घाणेरडे नजरा घोगावत असतात. कुणी खोड काढतो, अश्लील चाळे करतो, तरी बी विश्वास माझ्यावर. त्यांनी मनापासनं टाकलेला विश्वास आहे. तुमच्यापासनं दडवू कशाला? त्या विश्वासामुळं माझे पाय स्थिर आहेत, तोल सुटत नाही. आता घराबाहेर पडल्यावर मोहाचे क्षण काय कमी येतात का बाईवर? कोणीतरी नवऱ्यापेक्षा देखना तरुण येतो की सहवासात. कुणाच्या प्रखर बुद्धिमत्तेने आपण प्रभावित होतो. कुणाच्या अंगच्या कौशल्यानं आपल्याला मोह होतो. पण घरच्या लोकांच्या विश्वासामुळं स्वतःला सावरता येतंय बघा. माझं दुर्दैव आहे, माझ्यावर कोणाचाच विश्वास नाही, नवऱ्याचा सुद्धा. त्याला नवरा कसा म्हणावा ना हा सुद्धा प्रश्नच आहे. संवादच नाही. आणि छळण्याच्या काही मर्यादा. घरी यायचं का नाही, आलं तर बोलायचं नाही, आणि बोललं तर प्रत्येक शब्दाला दुर्गंधी. अवघड आहे मग तुमचं, फार अवघड आहे हो. आणि सासूकडे आधार मागावा तर बिचारी पोळून कोळसा झालेली, तिलाच आधार नाही. सासरा तुमचे भीमराव दादा, ते तर मला पैसे छापायचं यंत्र समजतात. फार अवघड आहे हो. चंद्रकलाला सल्ला हवा होता आणि तीच तिची अपेक्षा होती. पण नायकवडीबाई स्वतःहून काही बोलेनात. अशा प्रसंगी सल्ला कोणता द्यावा हा प्रश्न नायकवडीबाईंना पडलेला असावा. शेवटी चंद्रकलाच म्हणाली, काय करावं हो मी? आता मी तरी काय सांगणार ना. तुम्ही पडल्यात एकट्या. आता त्या घरात तुम्ही राहता हे तुमचं लय कौतुक आहे. येतं ना मनात घर सोडावं असं मनात येतं. आपण राहणार कुठं? राहीन सभापती निवासवर. आपण लोक काय म्हणतील? रोज मरत जगण्यापेक्षा ते बरं नाही का? या बघा, विचार झाला असन तर जरूर राहा. पण हे बी लक्षात ठेवा, एकट्या राहणार आहे. कोल्ह्या कुत्र्यापासनं स्वतःला जपा. नायकवडीबाईंनी मनातलं स्पष्ट सांगितलं तेवढ्यात गलगले आत आले. मॅडम, त्या जलपरीच्या कोटेशनचं काय करायचं? आत्रे माझ्या ऑफिसमध्ये बसले. बाहेर कोणी आहे का? शिपाई आत आला. हे बघ, साहेबांच्या ऑफिसात आत्रे बसलेत, त्यांना इकडे बोलवा. गलगले, तुम्ही काय ठरवलंय? आता कमिटीच्या निर्णयापुढे मी काय ठरवणार? कायदेशीर आत्र्यांना आपण काम दिलंय. म्हणजे आत्र्यांनाच काम द्यावं लागणार? अर्थात कायद्यानं तेच योग्य आहे. मग कायदा हातात घेईल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायची तयारी ठेवा. आत्रे आत आले. आत्रे, तुमचं कोटेशन पास झालंय, काम तुम्हीच करायचंय. आणि वसंतराव आडवे आले तर? कायदा त्यांना झोपवेल. तुम्ही नका काळजी करू, उद्यापासून काम सुरू करा. हे साहेब, स्वतः मी आणि सगळे सदस्य तुमच्या पाठीशी आहोत.
आत्रे बाहेर पडले, गलगले आपल्या केबिनमध्ये गेले. काय भानगड काय आहे मॅडम? जिज्ञासा म्हणून नायकवडीबाईंनी विचारलं. आमच्या मिस्टरांना आत्र्यांकडनं कमिशन हवं आहे. पण त्यांना कमिशन मागायचा अधिकार प्राप्त होतोच कसा? अहो, बायको सभापती, बायको नोटा छापे ना, म्हणून कॉन्ट्रॅक्टरला पिळायला निघालेत. मग तुम्ही काय त्या वसंतावर ॲक्शन घेणार का? तुम्ही बघाच नायकवडीबाई. नायकवडीबाईंच्या मनात चंद्रकलानं घर बांधायला सुरुवात केली. मंगलाचं D.Ed कॉलेजला ॲडमिशन झालं होतं. ती हुशार होती, जिद्दी होती, कष्टाळू होती. तिने अभ्यासात मन गुंतवलं. कधीतरी गार वाऱ्याच्या झुळुकीसारखी वसंतरावांना ती फोन करत होती. अगदी सुरवंटाचं फुलपाखरू व्हायची, बोलून घ्यायची, पोटभर बोलायची. वसंतरावांनी दिलेल्या हँडसेटचा, मोबाईलचा पुरेपूर फायदा घ्यायची. रविवारचा दिवस होता. तिला यमुनाबाईंची खूप आठवण आली. ती पिंजऱ्यावर आली. यमुनाबाईचं काळीज सुपाय एवढं झालं. तिने तिचे पटापटा मुके घेतले, छातीशी आवळून धरलं. दोन्ही आखाटावर कडाकडा बोटं मोडली. सुटलीस ग बाया नरकातनं. हा ग आहे, तू याला नरक म्हणते? अगं मग काय हसर्ग आहे का? बस बस बस. ए महिने, रांड बघत काय लागली? बाटा 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 चहा सांग की, माझी पोरगी आली, दिसेना वय तुला? मैना नावाची नर्तकी चहा आणायला गेली. मंगला बसली. आये, चहा पाजून मला कटवू नको हा, आज मुक्कामाला आली मी. मंगलाने तिला बजावलं. अगं मग दुधात साखरेची की. माझा तरी जीव कुठं थाऱ्या होता. तू आलीस, गोड वाटलं. अगं 1 दिस का 4 दिस राहा. अगं सोमवारी कॉलेजला जावं लागल. तू होतीस, मन मोकळं व्हायचं ग माझं. आपलं कोणतरी आहे असं वाटायचं. आता काही एकटा जीव. मैना चहा घेऊन आली. दोघींनी चहा घेतला. आलेच आम्ही, असं म्हणत यमुनाताई बाहेर पडली. ती थेट पिसाळासमोर उभी राहिली. आज सुट्टी पाहिजे. का बरं? काय गावाला चालले काय? कुठलं गाव? माझ्या गावाला नाव तरी आहे का? आज पोरगी आली. जीव नाही बघा नाचायला तयार. पोरगी? अहो मंगला व. म्हणजे ती मंगला का? वय कॉलेजात असती, आईला भेटायला आली ती. मग तिच्या मनात असलं तर तिलाही नाचू दे की. कॉलेजात शिकते ती, बोलली ना मी. ती नाचल वय बोर्डाव, काय खूळ भरलं काय? बरं ठीक आहे. पिसाळांनी विषय थांबवला. यमुनाच्या पायाला चक्र बांधलं होतं. ती भोजनगृहात आली. काका आहेत कर? आहे ना. का ग? एक म्हातारा बाहेर आला. अर्धी चड्डी बनियनवर होता. कांदे चिरत असावा, कारण डोळ्यात पाणी होतं. काका, आज स्पेशल काय आहे? चहा आहे की. अरे बाबा, खायचं काय? वरणे भात आहे, चपात्यात. याला स्पेशल म्हणतात वय? मटणाचं कोंबडीचं बोल की. आज नाही तसा बेत. हे घे, हे पैसे ठेव. 500 रुपये आणि गावठी कोंबडी आण. कोणी हे पाहुणं आहे का? पोरगी आली माझी. तिखट करू न ग, तिला तिखट नाही आवडत. आणि हे बघ, सुक्क कर, पातळ कर. हा. यमुनाबाई निघाली. यमुने, काकानं हाक मारली. अगं लगीन केलं नव्हतं, मग मुलगी. पाय धू म्हणतं साखळे केवढ्याचे. रस्सा बरोबर कर. खारट तिखट झालं ना मग बघ. आणि 4 भाकरी, भात बरबाट माझ्या खोलीत पाठव. हा. यमुनाबाईचं पाय जमिनीवर टेकत नव्हतं. मंगला पिंजऱ्यात आली. आधाराला यमुना खोलीत आली. रक्ताची लेक झाली. मन जुळलं, स्वभाव पटला, एकमेकींना आधार मिळाला. पण मध्ये तसं घडलं. पण वसंतराव आला आणि तिच्या शिक्षणाची सोय झाली. पोरीच्या पंखांना बळ मिळालं. काळीच तडातडात तुटलं, पण पोरीला चांगले दिस येतील या विचारानं काळजावर दगड ठेवला. खेळांचा टाईम झाला. वाद्यवाले बाहेर पडले. पोरींनी साड्या नेसल्या, मेकअप केल्या, पायात घुंगरं बांधली. घुंगरं वाजवत, कमरा लचकवत निघून गेल्या. यमुनाबाईच्या खोलीत मंगला, यमुनाबाई चोरल्या. यमुनाबाईच्या तोंडाची ढोलकी खणखणत होती. किती बोलू, किती नको असं झालं होतं. कॉलेजचं विचारलं, जेवणाखाण्याचं विचारलं, शिक्षणाचं विचारलं आणि वर सल्ला दिला. अभ्यास बेताना करत जा.
मेंदूला लय शिजवत जका जाऊ, खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावं, राती अपराती इकडं तिकडं फिरायचं नाही, कोणी आपल्याकडं बघून हसलं तर हसायचं नाही, हसलं ना का पुरुष मिले बाय पटली असं समजतात आणि मग लागतात मागं. एवढा सल्ला देऊन वर विचारलं, ते वसंतराव कधी येतात का? नाही, कॉलेजमध्ये एकदा सोडून गेल्यात, परत नाही त्यांचं येणं झालं. मग काय फोन बिन? ते कुठलं करते, मीच करते, पण बोलणं मोजकं. आई खरं सांगू का? रांड आहे म्हणते सण, खरं सांगू का विचारतीस वय? बोलायचं ते खरं, माझ्याशी गाठ नाही बांधायच्या, कोल्लम खोल्ला. आहे अगं, देव माणूस भेटला बघ. लगे हो तू जाऊ ना ग, पुरुष आहे शेवटी त्यो. नाही का आहे, इतर पुरुषासारखे नाही ते, बोलणं मोजकं आणि बोलताना नजर खाली. बया बगळा असाच असतोय समाधीला बसलेल्या साधूसारखा, पण मासा दिसला का उचलला. मला सांग, एवढी मी शानी पण फसलीस का नाही? चुकून यमुनाबाई बोलून बसली. आये तू फसली? नाही ग आये, दडवू नको माझ्यापासनं. आता बाया तू तरी सांभाळ ग, विषय बदलू नको आहे. मला मुलगी म्हणून खरं बोलायला सांगतेस आणि तू दडवून ठेवती वय, आहे ना माझी. अगं झालं ते गेलं, आता उघडून उपयोग काय? घसरला तो घसरला पाय, काळजाला जखम, विसरून जायचं. हे बघ आहे, मला तुला खरं खरं सांगायलाच लागेल. यमुनाबाईला आता पर्याय राहिला नाही, तिने सांगायला सुरुवात केली. अगं मी नारायणपूरची विठ्ठाबाईची मुलगी, बोरडाव जन्माला आले, बोरडाव मोठी झाले. आईने 5 वर्षाची असताना घुंगरू मानलं, मग तिने काळ नाचणं, त्यामुळं नाचणं रक्तात शिरलं, पुढं फाडात नाचायला लागले. लहान मी पब्लिकला कौतिक वाटायचं, लावणी तर अशी नाचून म्हणायचे पब्लिक गार, नोटाचा पाऊसच पाडायचा. आमचा तमाशा माझ्यामुळं फेमस झाला. त्यावेळी गावोगावी फिरायला लागायचं, जत्रा तिथं तमाशा. मी 12 गावचं पाणी प्यायले, तमाशाच्या उभात अंगापिंडानं भरले. 12व्या वर्षीच पदर आला, 16व्या वर्षी जवानीनं सगळं अंग भरलं. अगं तरणी पोरं कुत्री झाली, फडाच्या मागं फिरायला लागली, दौलत जादा करायला लागली. मग काय बक्कळ पैसा मिळायला लागला. मी खुशीत, आई खुशीत, समजा कसं बैजवार चाललं होतं. आणि एक दिवशी मी हेरलं, एक पोरग आमच्या फडामागं फिरतंय. जिथं तमाशा तिथं पोरग बी देख ना, नाकी डोळा नीटनेटकं, गोरं पान, अंगानं भरलेलं. मी म्हणलं हे पोरग नादावलंय, खोळं झालंय. आणि त्याने एक दिवशी मारला की डोळा. मी उफाड्याची, त्यात तरुण, काळजा तिंगली ढसली की माझ्या, झाली पिशी. नाचायची त्याच्यासाठी, गाणं म्हणायचं त्याच्यासाठी, गडी खुश दिवाना. एक दिवशी नदीवर गेले होते तर गाठलं की मला, धरलीच. मी पण पागळले, साखरवाणी विरगळले. कुणाचं बरोबर, कुणाचं चुकलं, कुणी फसवलं हे कळायच्या आधी त्याच्यात मिसळूनच गेले. गोड वाटलं, त्या चवीनी चटक लागली, शरीर लागलं तडपडायला. आणि तो संधी साधून मला लुटायला लागला. मी दिवानी, तो दिवाना. तमाशाचा फड त्या टायमाला तिकडं नगराकडं होता. मी खोळी छिन्नाल, एकदा तरी पुसायचं ना त्याला, बाबा कोणच्या गावचा तू, तुझं लगीन झालंय का, माझ्या संग लावशील का लगीन, पाठ लावशील का. पण कुठलं काय, देणं घेणं येडी पिशी, चोरून मारून भेटणं, भेटलं की देणं घेणं, बोलायला टाईम कोणाकडं. एक दिवशी बघ नाचता नाचताच घेरी आली, भडाभडा वाकाऱ्या. आईनं दवाखान्यात नेलं. तो डॉक्टर हळू बोलतोय का, बॉम्बालाच. म्हणला पोरगी गरवारे. अगं माझ्या उलट्या राहिल्या बाजूला, आई बसली की छातडाव, कुत्र्यावाने हाणलं मला, माती घोसकावी तशी घोसळली बघ. मग मी त्याला भेटले, तो लय खुशीत, काळजी करू नग म्हणला. म्हणलं देव पावला, सुटले, नाचणं नग, आई मागं फिरणं नग, हक्काचं घर भेटन, पोटाला तुकडा मिळन. आई म्हणायची मला, म्हणायची पाड पॉ औषध खा, पण नाही ऐकलं मी. माझा गाल लाल करून टाकायची, हातात घावल त्यानं धोपाटायची. पण एवढं सारं करून बी मी पोटातला जीव जपला बरं का.
त्याच्या मागं तागादा लावला. त्याला सारखी गाठायची आणि म्हणायचे मला देवळात ने, कपाळाला कुकू लाव, गळ्यात पोत बांध. पण तो म्हणायचा समजा बैजवार होऊन दे मग बघू. आईने बाहेर काढलं मला. किती दिवस गळ्यात लोढणं बांधणार. नाचत नव्हते. कशी नाचणार सांग. 8 महिन्याची पोटूशी. त्यात ते कार्ट पोटात सारखं फिरायचं. पाणी ठरवू द्यायचं नाही पोटात. आईने मला फाडातनं हाकललं. तसा तो आला आधाराला. आधार मिळाला. म्हणलं लगीन नाही केलं तरी आधार तर भेटला. गेले त्याच्या संग. पुण्यात आले. भाड्याची खोली घेतली. 2-3 दिवस पसार व्हायचा त्यो, पण यायचा. येताना काय बाय खायला आणायचा. माया घट होती ग. त्याच्या मायेव देश ढकलायची. पोरग जन्माला आलं. म्हणलं पोरग पांग फेडल. लय भोगलं होतं ग मी. तो बी लय जीव टाकायचा. पोराभोवती घोटाळायचा. माया करायचा. पर 4-4 दिवस गायब व्हायचा. एक दिवशी मी त्याला गाठला खिंडीत. म्हणलं कुठं जाता 4-4 दिवस. पण त्यो ढोम. मी बहादरीन पिच्छात सोडायचं नाही असं मनात ठरवलं. मग कुतत बोलावं तसं म्हणला मला बी संसार आहे. मला बायको आहे. तिच्याकडे 4 दिवस, तुझ्याकडे 4 दिवस. तुला सांगते समधी दुनिया घरा फिरली. डोळ्यापुढं अंधारी चाली. हाणून मारून घेतलं. रडले. म्हणले मोड दे. लगीन केलं होतं तर माझ्या मागं का लागला. का फसवलं मला. का पोर वाढवलं. आता माझं काय या पोराचं काय. तर म्हणलं टाकली का तुला. वाटलं सांभाळल. पण कसलं काय ग. 4 दिवसांनी उगवायचा तो आता महिन्यावर आला. माया पातळ होत चालली. पोरात रमायचा पण माझ्याशी नीट बोलायचं बी नाही. माझ्या अंगाला बोट बी लावायचं नाही. पहिला एवढा गडीत ताट. रात पिंगा घालायचा. पण आता शेळपाट जणू छक्काच. मनानं जाणलं. म्हणलं याला आपल्या शरीराबद्दल भावना नाही. आपल्यावर जीव नाही. त्याचा जीव फक्त पोरात. लय वाढवलं तर दोघांनाही टाकून काळं करायचं. मग तानं पोरग ते पाठीला बांधून जायचं कसं ग. लहान पोरवाल्या बाईला फडवाला जवळ नाही करत. चढी बाय लागते त्यांना. डोकसं गारा करायचं. काय करावं ते सुचायचं नाही. पण सांगायचं कोणाला. बोलायचं कोणाला. आईला सोडली. तिची माया झाली पातळ. अशात एक दिवशी उगवला तो. मी स्पष्ट बोलायचं ठरवलं. म्हणलं माझं काय करायचं ठरवलं. तर म्हणला तुझं तू ठरव. मी काय सांगू. वाटलं भाड्याला खेटरानं माराव. शेण खाल्लं. मला नासवलं. माझ्या अभिक्षेच्या चिंध्या केल्या. आणि वर म्हणतोय तुझं तू ठरव. पण बोलले नाही मी. हांडग्या संघ माझं बी मन राहायला तयार नव्हतं. म्हणला पोरग माझं आहे. त्याला मी घेऊन जातो. आभाळच कोसळलं ग. डोळ्याला धारा लागल्या. पोरा जीव गुंतलेला. म्हणलं मी येते की तुझ्या संग. तर म्हणला बायको घरात नाही घेणार. त्यात मी गावचा सरपंच आहे. लोक शेण घालतील तोंडात. म्हणला आता कुठं माझी राजकीय कारकीर्द सुरू होती. वाटलं लय तोडवावं. लाथाबुक्या घालाव्या. पण शेवटी मी बाय माणूस ग. रातभर रडले. त्याला मी नको होती. त्याला पोरग हवं होतं. आणि पोरग घेऊन जाणार कुठं होते ग मी. फडात पोरग चालणारच नव्हतं. डोकसं फुटायची येळ आली. शेवटी ठेवला काळजाव दगड. डोळ्यातलं पाणी आटलंच होतं. म्हणत म्हटलं माझं काय बी होईल. पण पोराला तरी सोन्याचे दिस येतील. देऊन टाकलं पोरग त्याला. आये अगं केवढं करौर्य आहे हे. मध्येच मंगला बोलली. अगं दुसरं मी काय करणार. तुझ्यासारखं शिक्षण नव्हतं माझ्याकडं. आणि पोराला घेऊन जाणार कुठं होते. माझ्या पापाची त्याला शिक्षा का. मागची विचार नाही. पुढचं पाहिलं नाही. लांडग्या मागं तुरू आले. खाज जिरवून घेतली. मग पोराला का वनवास. तो गेला त्याच्या वाटेनं. मी निघाले माझ्या पायानं. आईचा फड तवा नासकात होता. गेले. आई पुढं उभी राहिले. आई थकली होती ग. फडाला उतरती कळा लागली होती. स्पेशल माणूस नव्हतं. नाचणाऱ्या पोरी तयारीच्या नव्हत्या. आईनं माझ्या पोटाकडं बघितलं. सडी बघून हसली. म्हणली आलीस बरं झालं. चाळ बांधलं मग चाळ. अशी हाय बघ माझ्या जीवनाची चित्रकथा.
उसासा टाकून यमुनाबाई म्हणाले. मंगलानं विचारलं, मग त्यानंतर त्या मुलाला कधी भेटली का नाही? नाही ग, नाही. पोराला बी भेटले नाही आणि त्या काळ्या मुसक्यालाही नाही भेटले. मग आता तो मुलगा किती वर्षाचा असेल? अगं असन की चांगला 25 वर्षाचा. त्याचं लगीन बी झालं असन. खरं सांगू का, याद येते, काळीच फुटतं, ठिकऱ्या वाटतात, पण मनाला म्हणते आपली काळी सावली न ग त्या पोराव. कुठं बी असू दे, पण सुखात असू दे देवा. आणि आता इतकी वर्ष झाली का पुढं आला तर वळखायचाच नाही. पण आहे, माझा विश्वास आहे, एक दिवस निश्चित तो तुझ्याजवळ येईन. माझा भरोसा आहे देवाव. देव. यमुनाबाई कसनुसा हसली आणि म्हणाली, अगं त्या देवाच्या दाराला काटेच्या पांजरी ठोकल्या, त्याची गेली किरडी उचलली, पालकट आयुष्याचा चिंध्या केल्या माझ्या. तुला सांगते, आईच्या तमाशा पुढा बंद पडला. अगं माझ्या रूपावर, माझ्या नाचावर चालला होता तो. माझं रूप वसरलं, कॅस पिकलं. मग काय माणसं गोळा होईनात. आई बी पुचकली, मग माणसं पांगली. ढोलकीवाल्यानं गाव गाठलं आणि मग मला या पिंजऱ्याचा आसरा घ्यायला लागला. तू दुसरं लग्न नाही केलं? अगं तमाशातल्या बायकांना काय ग, 17 नवरे. आईनं ढोलकीवाल्याशी जुळवून दिलं. मी पुन्हा पळून जाऊ नये म्हणून शरीराची सोय केली, पण लगीन नाही लावलं. आणि त्यो पालकटवाला उभीसाठी झोपायचा बस. मंगला बधीर झाली होती. कसला नवरा कसला भावरा ग. तमाशातली बाई म्हणजे साऱ्याची बायको. आणि तसं बी म्हणा ना, साऱ्या बायकाचं जीनच वांगाळ. जाता येता अजगराच्या तावडीतनं जगणं. म्हणून म्हणते तू सांभाळ. तुझा तो वसंतराव गोगल काय असला ना तरी कधी शिंग बाहेर काढल सांगता येणार नाही. अगं बायका भुलवायला पुरुषाकडं मांदळे अस्त्र असतात. कोणी दादागिरी करतंय, कोणी लाडीगुडीला येतंय, तर कोणी साश्याचं कातडं पांघरतंय. पण लक्षात ठेव, कसा बी असला तरी तो पुरुषच, म्हणजे तो शिकारी. यावर मंगला काही बोलली नाही. हे बघ, ध्यानात ठेव, 4 हातावर राहायचं. बायकांचं मेलं शरीर बी म्यानाचं. पुरुषानं हात लावला का पाघळतं, म्हणून लांब राहायचं. लगीन झाल्या बिगर जीवाचा सखा असला तरी 4 हात लांब. एकदा भांड फुटलं का नाद गेला, आणि नाद गेला का गडी माणूस नादान झालाच म्हणून समज. मौज मजा करल आणि वरतू अशीच म्हणाय मोकळा होतो तो. अगं काचेचं भांड आहे, फुटलं का फुटलं. मंगलाच्या डोळ्यापुढे वसंतराव उभा राहिला. अगं लाळ गोठतीन, रळा लावतीन. अगं एकाची तयार ऐकशील ना तर पागल वशीन पागल. सारे मेली धारवाड. सांभाळून राहायचं. ऐकण्या पलीकडे मंगलाकडे बोलण्यासारखं काही नव्हतं. माझा ऐक, मास्तरीन व मास्तर, आणि गाठ एखादा मास्तर. कर लगीन, हो मोठी. आंडू पांडू भरोसा ठेवू नको. हा, तेवढ्या जेवण आलं. दोघी जेवल्या आणि मंगला यमुनाबाईच्या कुशीत शिरली. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित मॅडम ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. उद्याचा भाग ऐकण्यासाठी भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.